मुंबई उपनगर के मलाड पश्चिम स्थित मालवनी के दादा साहेब गायकवाड़ नगर में माड़ा द्वारा बनाए गए 2500 बैठी निवासी गालों को लेकर एक अहम मामला सामने आया है। जानकारी के अनुसार महाराष्ट्र सरकार ने 18 मई 1987 के शासन निर्णय के तहत इन गालों की बिक्री योजना शुरू की थी और वर्ष 1993 में गाले धारकों की सहमति के बाद इसे लागू भी किया गया। हालांकि योजना को अपेक्षित प्रतिक्रिया नहीं मिली। 2500 में से केवल 1429 गाले धारक ही इस योजना में शामिल हो पाए, जबकि बाकी गाले धारक अनिवार्य कारणों से इस प्रक्रिया में हिस्सा नहीं ले सके। बताया गया कि इन बचे हुए धारकों की आर्थिक स्थिति कमजोर होने के कारण वे उस समय योजना का लाभ नहीं उठा सके। असलम शेख अध्यक्ष महोदय, शासनाने 1071 बैठे निवासी गाळे धारकांना नवीन विक्री योजना जाहीर करून हस्तांतरित करण्याचे तसेच प्रतिमा 174 प्रमाणे भाडे घेण्यासंदर्भात मुंबई उपनगरातील मलाड मालवणी दादासाहेब गायकवाड नगर इथे म्हाडानी 2500 बैठी निवासी गाळे असून शासनाने 18/5/1987 रोजी शासनाने 99 व बैठी निवासी गाळे विक्री योजना लागू केली व त्यानुसार सन 1993 मध्ये गाळे धारकांना संमती पत्रानुसार परवानगी देण्यात आली होती। परंतु सदर योजनेत प्रतिसाद मिळाल्यामध्ये 2500 पैकी फक्त 1429 लोकांनी त्याची योजनेमध्ये फायदा घेतला। बाकीचे लोक त्यामध्ये फायदा घेऊ शकले नाही, कारण त्यांच्याकडे त्या टाइमला पैसे नव्हते। इस पूरे मुद्दे को लेकर विधानसभा में जोरदार मांग रखी गई कि इन गाले धारकों को उनका हक दिया जाए और उनके लिए जल्द से जल्द नई बिक्री योजना घोषित की जाए ताकि वे अपने घर के मालिक बन सके। आइए देखते वीडियो, हमारे चैनल को शेयर और सब्सक्राइब कीजिए। शुक्रिया। जय हिंद, जय महाराष्ट्र। आता ज्या लोकांनी त्या टायमाला पैसे भरू शकले नाही त्यांच्याकडून 174 पासून डायरेक्ट 936 रुपये प्रमाणे जे भाडे घेण्याचा म्हाडाने निर्णय घेतलेला आहे। अध्यक्ष महोदय, काही लोकांनी त्या टायमाला पैसे भरले पण पूर्णपणे भरू शकले नाही, म्हणून त्याला योजनेत बाहेर काढणं योग्य नाही। अध्यक्ष महोदय, अख्खा मुंबई शहरामध्ये 500 पेक्षा जेवढे खाली आहेत तिथे आपण असेसमेंट बिल आकारत नाही, त्यांना आपण फ्री दिलेला आहे। पण या धारकांना ज्यांची जे एरिया आहे ते 300 पेक्षा खालीच आहे, त्यांना असेसमेंट बिल लावण्यात आलेला आहे, त्यांना सिव्हिल बिल लावण्यात आलेला आहे। पण कुठेतरी काही योजना चालवण्यासाठी या गरिबांना दाबवायचं हे खरं योग्य नाही। म्हणून मला शासनाकडे निवेदन करायचं आहे की 1987 मध्ये जे योजना आणली होती ज्यामध्ये बरीच लोक त्यामध्ये त्याचा फायदा घेतलेला नाही, जे उरलेले आहेत त्यांना ही योजना आणून त्यांना त्याचा फायदा मिळावा याची शासनाने दखल घ्यावी।